लातूर शहरामधून विलासराव देशमुखांच्या आठवणी पुसल्या जातील असं वक्तव्य रवींद्र चव्हाणांनी केलं होतं। यानंतर त्यांच्यावर टीकेची चांगली झोड उठली। यानंतर रवींद्र चव्हाणांनी दिलगिरी व्यक्त केली आहे। काँग्रेसचे नेते आणि दिवंगत माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्याबद्दल केलेल्या वक्तव्यावरून रवींद्र चव्हाण यांनी माफी मागितली आहे। लातूर महापालिका निवडणुकीच्या प्रचारात रवींद्र चव्हाण यांनी विलासराव देशमुख यांच्या आठवणी पुसण्याबद्दलचे वक्तव्य केले। यावरून आता राज्यभरातल्या काँग्रेस नेत्यांनी, कार्यकर्त्यांनी आणि विलासराव देशमुख यांचा मुलगा रितेश देशमुख यानंही चव्हाणांवरती निशाणा साधला। त्यानंतर रवींद्र चव्हाणांनी जाहीर माफी मागितली। भारतीय जनता पार्टीचा खरं तर आपल्या सर्वांचा उत्साह बघितल्यानंतर लक्षात येत आहे की 100% विलासरावांच्या आठवणी या शहरातून नक्कीच पुसल्या जातील, यात काही शंका नाही। दोन्ही हात वर करून सांगतो, लोकांसाठी जगलेल्या माणसांची नावं मनावर कोरलेली असतात। लिहिलेलं पुसता येतं, कोरलेलं नाही। जय महाराष्ट्र। मी तसं म्हटलं, परंतु तरी सुद्धा त्यांचे चिरंजीव माझे अत्यंत चांगले मित्र आहेत। त्यांच्या जर त्यामधल्या भावना दुखावल्या असतील तर मी नक्कीच त्यांची दिलगिरी व्यक्त करेन। रवींद्र चव्हाण यांच्या वक्तव्याविरोधात लातूर जिल्ह्यात काँग्रेसचे कार्यकर्ते रस्त्यावर उतरलेत। रेणापूर, शिरूर, अनंतपाळ आणि लातूर शहरात रवींद्र चव्हाण यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचं दहन करण्यात आलंय। तिकडे जालन्यात मराठा क्रांती मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी रवींद्र चव्हाणांच्या फोटोला जोडे मारत आंदोलन केलं। रवींद्र चव्हाण यांच्या वक्तव्याबद्दल भाजप नेते रावसाहेब दानवे यांनी सारवासारव करण्याचा प्रयत्न केला। आणि विलासरावची आठवण तुम्हाला येऊ देणार नाही की आज विलासराव आमच्यात नाही, ते असते तर आमच्या लातूरचा विकास झाला असता असं तुमच्या मनात राहणार नाही। त्याही पेक्षा जे काही अपूर्ण कामं त्यांच्या कल्पनेतली ते पूर्ण करू, असं त्यांच्या म्हणण्याचा अर्थ आहे। ते रवींद्र चव्हाण सध्या त्यांच्या अंगामध्ये सत्ता भिनली आहे आणि त्यांची पार्श्वभूमीवर मी बोलणार नाही, काढली तर खूप वेगळी होईल। रवींद्र चव्हाण येतील जातील, यांचं नाव मिटेल, पण विलासरावांचं नाव मिटवणारी ताकद या महाराष्ट्रात पैदा झाली।